नमस्कार शासन जी आहे यूट्यूब चॅनल वापस सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली गुड न्यूज। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये 1500 रुपयाची वाढ शासन निर्णय निर्गमित। त्या संदर्भात त्या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहोत। तत्पूर्वी मी आपला सांगू इच्छितो आपण चॅनलला सबस्क्राइब करायला बाजूला आजच्या अपडेट सहित समजूताला सुरू करूया। कायम प्रवास भत्ता प्रति माह 1500 रुपये अशी सुधारणा करण्याबाबत राज्य शासनाची वित्तीय न्याय विभागाकडून दिनांक 24 जून 2024 रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। राज्यातील लघुवाद मुंबई व राज्यातील दिजम न्यायालयातील बिलीस कर्मचाऱ्यांच्या कायम प्रवास भत्ता प्रतिमाह 200 रुपये ऐवजी 1500 रुपये अशी सुधारणा विधी व न्याय विभागाची दिनांक 18/1/2021 रोजीच्या शासन निर्णयामध्ये करण्यात आली आहे। त्या धर्तीवर कौटुंबिक न्यायालयातील बिलीस कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी प्रवास भत्त्यात ₹200 ऐवजी 1500 रुपये अशी सुधारणा करण्याबाबत शासन विनंती करण्यात आली आहे। त्यानुसार कौटुंबिक न्यायालयातील बिलीस कर्मचाऱ्यांना प्रतिमाह अनुज्ञेय असलेल्या ₹200 इतक्या कायमस्वरूपी प्रवास भत्त्यात प्रवास भत्ता 1500 रुपये अशी सुधारणा करण्याबाबत शासन निर्णय दिनांक 28/2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार हा लघुवाद न्यायालय मुंबई व राज्यातील दुय्यम न्यायालयातील बिलीस कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे दिनांक 1 सप्टेंबर 2021 पासून लागू करण्यात आला आहे त्याप्रमाणे कौटुंबिक न्यायालयातील बिलीस कर्मचाऱ्यांना दिनांक 1 सप्टेंबर 2021 पासून लागू करण्यात यावा अशी विनंती शासनात करण्यात आली आहे। त्यानुसार राज्यातील कौटुंबिक न्यायालयातील बिलीस कर्मचाऱ्यांना प्रतिमाह ₹1500 इतका कायमस्वरूपी प्रवास भत्ता दिनांक 1 मे 2023 पासून लागू करण्यात दिनांक 28 एप्रिल 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली होती। तथापि सदर लाभ हा दिनांक 1 सप्टेंबर 2021 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे व सदर कालावधीची थकबाकी अनुज्ञेय असणार आहे। याबाबतचा दिनांक 24 जून 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे पाहू शकता। तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिला आहे। जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशीच नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।